बीड जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हिंसेचं वातावरण तयार होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका प्रमुख नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भर दिवसा धारदार शस्त्रांनी हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी अतिशय हिंसक पद्धतीने नेत्याला लक्ष्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात नेते गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असून विरोधकांच्या दडपशाहीचं प्रतीक असल्याचा गंभीर आरोप केला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेतली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. राज्यात निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना अशा प्रकारचा हल्ला लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि नेत्याच्या प्रकृतीबद्दलच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा आनंद महाराष्ट्रातला.